नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील 4 वादन 4.1 आवाजांची ओळख हा भाग बघणार आहोत. वादन म्हणजे आवाज. वादनासाठी वाद्यच असले पाहिजे असे काही नाही. उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही वस्तूवर जर आपण आघात केला तर आवाजाची सहज निर्मिती होते. बघा, इथे काही चित्र दिलेली आहेत. ती चित्रे आता आपण बघूयात. काही वाळलेल्या शेंगा आहेत. पहिल्या आहेत गुलमोहराच्या शेंगा आहेत, त्यानंतर बाभूळच्या शेंगा आहेत आणि पुढील चित्र हे भुईमुगाच्या शेंगा आहेत. आता खाली बघा, खालील चित्र आहे. एक ताट आहे, परात आहे आणि वाटी आहे. त्यानंतर एक रिकामा डबासुद्धा इथे आपल्याला दिसत आहे. गुलमोहराच्या असो किंवा बाभळीच्या असो किंवा भुईमुगाच्या शेंगा असो, ह्या वाळलेल्या शेंगा आहेत, तर त्यामधील बियांचा आवाज जर आपण ऐकला तर प्रत्येक शेंगामधील आवाज हा वेगवेगळा असणार आहे. गुलमोहराच्या बियांचा आवाज वेगळा येणार, बाभळीचा आवाज वेगळा येणार. त्यानंतर भुईमुगाच्या ज्या वाळलेल्या शेंगा आहे त्याही आपण हातात धरून वाजवल्या तर त्याचाही आवाज आपल्याला वेगळा येणार आहे. त्यानंतर ताट वाटी यांचा जरी आपण आवाज वाजवला तो आवाज वेगळा येणार आहे. त्यानंतर नुसती परात वाजवली, परातीचा देखील आवाज आपल्याला हा वेगळा येणार आहे. हे रिकामा डबा आहे. डब्याचं जर झाकण आपण डब्यावर वाजवलं तर त्याचा देखील आवाज हा वेगळाच येणार आहे. तर बघा, या चित्रामध्ये जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या वस्तूंचा आवाज हा वेगवेगळा आहे. आपण डोळे झाकून जरी आवाज ऐकला तरीही आपण म्हणजे डोळे उघडे नसताना देखील आपण कोणत्या वस्तूचा कोणता आवाज आहे किंवा कोणत्या शेंगाचा कोणता आवाज आहे हे आपण ओळखू शकतो. अशा प्रकारे आवाजाची ओळख हा भाग आपण शिकलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.